कडक साईज आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चॉकलेट यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण सकाळी पाग मासेमारी करण्यासाठी आलो आहोत. 6 वाजले आहेत आणि 6 वाजताच मी लोकेशनवरती पोहोचलो आहे पाग मासेमारी करायला. कारण आज समुद्राची भरती जर लवकर होणार आहे तर आपण पाग मासेमारी करणार आहोत. बघा मित्रांनो, आज आपण पोपटी पाग घेतलेला आहे, पोपट पाग. या पागाने आपण आजची मासेमारी करणार आहोत. खोल पाण्यामध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि खोल पाण्यामधून हा पोपट पाग फेकायचा आहे. मित्रांनो, पाग मासेमारी करणं खूप धोकादायक आहे, कारण आपण स्वतः खोल पाण्यामध्ये उतरतो आणि त्याचबरोबर जो पाण्याचा प्रवाह असतो तो आपल्याला वाहून येण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला चांगलं पोहता यायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्या पायामध्ये बूट आणि पॅन्ट असली पाहिजे. बघा, अशी मी बूट वापरतो आणि पॅन्ट वापरतो, जेणेकरून दगड आपल्याला लागणार नाही. दगडाला जरी पाय घसला तरीसुद्धा तो पॅन्ट घसेल आपली. तर आपण आता पाग मासेमारीला सुरुवात करणार आहोत आणि एका हातामध्ये मी ग्लोव्ज वापरतो, जेणेकरून मासा पकडायला बरं होते, चांगलं होते. चला, आता पाग तयार करतो मी आणि इथूनच पाग फेकायला सुरुवात करतो. या पागाचं वजन 7 किलो आहे. 6 किलोची साखल आहे आणि 1 किलो माशाचं वजन, असं टोटल मिळून 7 किलो वजन होते. ओ बरोबर मित्रांनो. बघा मित्रांनो, एक खरवडलं आपल्या बोनीचा मासा. बरेच पाग फेकले आणि एक खरवड आला.
मित्रांनो काहीतरी मावरा व्हायला, तुम्ही बघत राहा. ताम्र. मित्रांनो ताम्र बघा किती मोठा आहे. बघा मित्रांनो, बऱ्याच टायमाच्या नंतर एक काम आली मोठी. आपला दुसरा मासा, कडक साईज आहे. एक खरवडेला आणि एक आता ताम आले. बघा भारी आहे ताम. मित्रांनो पाग मासेमारी करून आता झालेली आहे आणि हे बघा आपले आजचे मासे. दोनच मासे भेटले पण जेवाचं काम झालं. दोन्ही जितेच आणायचं. ताम भारी आहे. बघा ताम आणि भारी काम. आता घरी जाऊन आपण याची रेसिपी बनवू, म्हणजे जेवण बनवू. मस्त आपलं जेवाचं काम झालंय, बस झालं. आता आपण घरी जाऊ. मित्रांनो सकाळी पाग मासेमारीमध्ये जे मासे भेटले होते त्यांचं आता आपण जेवण बनवणार आहोत. तर ही दोन्ही आपण आता जेवणासाठी कापणार आहोत. बघा तांबीचा पिसारा भारी असतो. चला आता मासे साफ करतोय. आता पाण्याला भरती आली बघा. समुद्राची भरती एवढी वाढली ना की सगळं आता दगड पाण्याखाली गेली. चला आता साफ करून घेऊ मासे. कवलं काढतो ते. लाईट क्यों नहीं आ रहा? ब्रशने खवले काढायला खूप सोपं होते. मासा लगेच साफ होते. खवले काढून झाली. आता आपण पिसारे कापू. बघा किती मोठे काटे असतात. काटा टोचला ना की खूप रक्त येते.
एकदम ताजे माशांचं जेवण जेवायला मजा आहे. चला आता आपण जेवणासाठी मीडियम पीस करू. चला आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करू. ताम मासा खायला खूप चवदार असतो. त्याचे फ्राय आणि कालवण दोन्ही खूप भारी लागतात. याच्यामध्ये काटे मोजकेच असतात, म्हणजे जो मेन काटा आहे तोच काटा आणि बाकी मांस भरपूर असते. मित्रांनो, हा खरवड मासा, छोटासा खरवड मासा होता. चला, आपलं जेवणाचं काम झालेलं आहे. जेवणाचे मासे पडले, आता ते साफ करायचे
आणि जेवण बनवत जाऊ. मजा येईल जेवायला. आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य बघा, लसूण घेतलं आहे, नारळ घेतलं आहे आणि चिंच घेतली आहे. हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. मित्रांनो जेवण बनवायला सुरुवात केली आहे. 2 चमचे तेल घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये जे वाटणं बनवलं ते टाकायचं. मित्रांनो याच्यामध्ये आपण लाल कोळी मसाला घालू. आणि हे मिश्रण तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं. बघा आता तेल सुटायला लागलंय, तेल वेगळं व्हायला लागलंय, म्हणजे तेल सुटलंय. तर याच्यामध्ये आता आपण पाणी घालू. आणि आपला झाला रस्सा तयार. मित्रांनो रस्स्याला उकळ आलेला आहे. आता आपण थोडं चवीनुसार मीठ टाकू. आता आपण जे मासे कापले आहेत ते जेवणामध्ये घालू. बघा टोप कसं भरलेलं दिसायला लागलं. मित्रांनो आता मोठा उकाल आलेला आहे आणि आपले मासे सुद्धा शिजलेले आहेत. तर आपण गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर टाकू. आपलं जेवण झालंय तयार. आता भातासोबत आपण जेवणार आहोत. मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे. मोठी तांब आणि एक छोटा खरवड होतं याचं जेवण बनवलं आहे. या सर्वांनी जेवायला. आता समुद्राचं पाणी बघा किती वरती आलेलं आहे, पूर्ण भरती झालेली आहे. आणि हे आपलं जेवण भातासोबत मासे, मसाला रस्सा. खोबरं घातलं की रस्सा मस्त बनतो. छान मासा. या सर्वांनी जेवायला. मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी कशी वाटली आणि आजचे जेवण कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवार जायचा वा आणि छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओला कळस तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा.